नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज झालेल्या मंथनच्या परीक्षेमध्ये खूप छान असे प्रश्न मुलांना आले होते. सगळ्या प्रकारचे प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये घेतलेले होते. चला तर मग आपण उत्तरपत्रिकेचा व्हिडिओ बनवणार आहोत. तर मी फक्त इथे तुम्हाला पर्याय सांगणार आहे. प्रत्येक प्रश्न म्हणजे सोडवून देणार नाही, कारण आपल्याला फक्त आपले मार्क्स तपासायचे. मार्क्स तपासल्यानंतर जरी एखादा प्रश्न तुमचा चुकला असेल किंवा थोडेफार कमी मार्क पडले असतील तर नाराज अजिबात व्हायचं नाही. पुढच्या वेळेला याच्यापेक्षा अजून चांगला अभ्यास करायचा आहे. पहा तर मग इयत्ता पहिलीसाठी मराठीचे प्रश्न आहेत. प्रश्न पहिला पहा, प्रश्नपत्रिकांच्या समूहाला काय म्हणतात? संच. वचनासंबंधी योग्य जोडी आहे बटाटा, बटाटे, एक बटाटा, अनेक बटाटे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न तिसरा पहा, सिंह आहे. सिंहाचा काय असतो? छावा असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथ्याचा दुसरा शब्द बनते मधमाशी. प्रश्न पाचवा, आपला राष्ट्रीय पक्षी कोणता? पर्याय क्रमांक 4 मोर. यानंतर लिंगासंबंधी गटात न बसणारा पर्याय क्रमांक 1, कारण ते तेल, बाकी ती समय, ती वात, ती पंथी, वेगळं कोणतं आहे? ते तेल, म्हणून पर्याय क्रमांक 1. यानंतर पहा सातवा आहे, पूर्णविराम कशामध्ये वापरलेला नाही तर इथे प्रश्नचिन्ह वापरले म्हणजे पर्याय क्रमांक 4. आठव्याचा आहे पर्याय क्रमांक 1. 9 आहे, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लवकरचं उशिरा. पर्याय क्रमांक 2. 10व्याचं कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. हा श ठेवायचा आहे, हा श ठेवायचा नाही. भाषणमध्ये षट कोणाचा असतो? यानंतर पहा, मणिमाऊला काय पाहिजे? तर खाऊ. पर्याय क्रमांक 4. मणिमाऊ कोणती गोष्ट करत नाही तर घराची राखण करते, हे कवितेमध्ये दिलेले नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 3. 13चा आहे पर्याय क्रमांक 2, वाघाची डरकाळी. 14चं काय आहे पहा, 14 किती व्यक्तींनी सहभाग घेतलाय? पर्याय क्रमांक 1, 2च व्यक्तींनी सहभाग घेतलाय. कोणता कार्यक्रम आहे? हळदी कुंकाचा. 15चा आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर 16चा आहे पर्याय क्रमांक 4. 17चा आहे पर्याय क्रमांक 3, घसरणारी वस्तू. ह्या सगळ्या घरंगळणाऱ्या वस्तू आहेत. घसरणारी ही आहे वीट. यानंतर 18चा आहे पर्याय क्रमांक 1. 19चा आहे पर्याय क्रमांक 1. 20चा आहे पर्याय क्रमांक 2. 21चा आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर 22चा आहे पर्याय क्रमांक 1. 23चा आहे पर्याय क्रमांक 4. पहा, गोल आहे आणि कोण दिलाय. 24चा आहे पर्याय क्रमांक 2. 25चा आहे पर्याय क्रमांक 1. 26चा पर्याय क्रमांक 2. 27चा आहे पर्याय क्रमांक 4. सर्व पर्याय बरोबर. यानंतर 28चा आहे पर्याय क्रमांक 1. 29चा आहे पर्याय क्रमांक 1. 30चा आहे पर्याय क्रमांक 2. 31चा आहे पर्याय क्रमांक 3. 32चा आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 33चा आहे पर्याय क्रमांक 4. 34चा आहे पर्याय क्रमांक 2. 35चा आहे पर्याय क्रमांक 3. 36चा आहे पर्याय क्रमांक 1, अ आणि क योग्य. यानंतर 37चा आहे पर्याय क्रमांक 3. 38चा आहे पर्याय क्रमांक 2. 39चा पर्याय क्रमांक 1. 40चा पर्याय क्रमांक 3. 41चा पर्याय क्रमांक 1. 42चा पर्याय क्रमांक 2. 43 पर्याय क्रमांक 3. 44 पर्याय क्रमांक 4. 45 पर्याय क्रमांक 1. 46चा आहे पर्याय क्रमांक 1. 47चा आहे पर्याय क्रमांक 4. 48चा आहे पर्याय क्रमांक 3. यामध्ये कोणतं अक्षर लपलंय म्हणजे असं पाहायचं तर पहा, यूचा आकार लपलेला आहे. 49चा आहे पर्याय क्रमांक 2. 50चा आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर 51 पर्याय क्रमांक 2. 52 पर्याय क्रमांक 4. 53 पर्याय क्रमांक 3. 54 पर्याय क्रमांक 1. यानंतर 55 पर्याय क्रमांक 1. 56 पर्याय क्रमांक 2. 57 पर्याय क्रमांक 3. 58 पर्याय क्रमांक 1. 59 पर्याय क्रमांक 3. 60 पर्याय क्रमांक 2. 61 पर्याय क्रमांक 2. 62 पर्याय क्रमांक 4. 63 पर्याय क्रमांक 3. 64 पर्याय क्रमांक 1. 65 पर्याय क्रमांक 4. 66 पर्याय क्रमांक 1. 67चा पर्याय क्रमांक 3. यानंतर मागच्या पानावर येऊया. 68 पर्याय क्रमांक 2. 69 पर्याय क्रमांक 3. 70 पर्याय क्रमांक 2.
71 पर्याय क्रमांक 4, जसं मेंढीचे कोकरू तसं म्हशीचे काय असतं, रेडकू. 72 पर्याय क्रमांक 4, यानंतर 73 पर्याय क्रमांक 3, 74 पर्याय क्रमांक 2. कसं काय पहा, सविता जर 6व्या नंबरवर आणि मध्यभागी आहे, म्हणजे तिच्या पुढे 5 आहेत, मागे 5 आहे. 5 आणि 5 10, आणि ती कितवी झाली, 11. म्हणजे 11 जण आहेत, तर सर्वात शेवटी उभ्या असणाऱ्या सुजीचा कितवा क्रमांक असणार आहे, पुढून 11वा पर्याय क्रमांक 2. आणि 75 शेवटचा प्रश्न पर्याय क्रमांक 1 हे आहे त्याचं उत्तर. तर याचं स्पष्टीकरण आपण देत बसलो नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. आता काय करा, या पद्धतीने तुमची उत्तरे तपासा. जरी तुम्हाला थोडेफार कमी जास्त मार्क पडले असतील तरी नाराज होऊ नका. पुढच्या वेळेला अजून चांगला अभ्यास करा. जून महिन्यापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. आणि आता ह्या परीक्षेनंतर तुमच्या वर्गातल्या ज्या परीक्षा आहेत त्याची तुम्ही तयारी करू शकता. आता मंथनचा तर पेपर झालेला आहे, तर इयत्ता 4थी आणि 5वी स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांसाठी आपण 22 तारखेला त्यांचा पेपर आहे, तर आपण तोपर्यंत महत्त्वाच्या अशा उदाहरणांवर व्हिडिओ बनवणार आहोत. जर तुमचे मित्रमैत्रिणी जर असतील स्कॉलरशिपला बसलेले, तर त्यांना नक्कीच आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका. ज्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत त्यांचं मनापासून माझ्याकडून खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.